घरात फक्त डाळ आणि कांदा आहे, मग बनवा अशी झटपट आणि चविष्ट भाजी की सगळे बोटं चाटत राहतील. सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवून 4-5 तास भिजवून घ्या. आता कढईत तेल गरम करून घ्या आणि त्यात मोहरी, जिरे आणि खडे मसाले घाला. खडे मसाल्यात इथे मी 1 लवंग, 2 मिरी, 1 दालचिनीचा छोटा तुकडा आणि तेजपत्ता घेतला आहे. आता यात बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट घाला. थोडंसं मीठ, हिंग आणि कढीपत्ता घालून कांदा छान मऊसूत होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्या. भिजवून घेतलेली चणा डाळ घाला आणि तेलात छान परतून घ्या. झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घ्या. तुमच्या घरी या रेसिपीसाठी कोणती डाळ वापरतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यात कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, घरगुती गरम मसाला आणि चिमूटभर हळद घालून छान मिक्स करून घ्या. यानंतर डाळ बुडेल इतके गरम पाणी घाला, चवीनुसार मीठ घाला आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर डाळ शिजेपर्यंत शिजवून घ्या. चपाती, भाकरी किंवा भातासोबत याची चव खूपच छान लागते. पहा, डाळ किती छान शिजली आहे. झटपट स्वादिष्ट डाळ कांदा तयार. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.